नमस्कार मंडळी इराण आणि अमेरिका यांचे जे युद्ध चालू आहे त्या युद्धाचा फटका भारताला वेगवेगळ्या पद्धतीने आणि वेगवेगळ्या रूपात बघायला आपल्याला मिळत आहेत. म्हणजे सर्वात मोठा जो फटका बसला तो इंधनाला बसला. पेट्रोल आणि डिझेल यांच्या किमती आता वाढलेल्या दिसत आहेत. पेट्रोल सहजासहजी अवेलेबल होताना दिसत आहेत, मात्र डिझेलची कमतरता ही चांगलीच भासत आहे. आणि या इंधनाचा जो वाढलेला भाव आहे त्याचा जो फटका बसला हा थेट सामान्य माणसाच्या खिशाला बसले आहेत. या सर्व गोष्टी बघता अनेक खाद्यपदार्थ देखील आता महागलेले आपल्याला दिसत आहे. या युद्धामुळे भारतामध्ये खाद्यतेल देखील आता महागले गेले आहेत आणि भविष्यामध्ये देखील खाद्यतेलाचे ज्या किमती आहेत त्या वाढू शकतात असे बोलले जात आहेत. आणि यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे लोकांचा आवडता असणारा वडापाव हा देखील आता महागला आहे. पुण्यामध्ये वडापावच्या किमती आता वाढलेल्या आहेत. म्हणजे 20 रुपये किंवा 15 रुपयाने मिळणारा वडापाव आता थेट 25 ते 30 रुपयांना झालेला आहे. त्यामुळे आता सर्वांचा आवडता जो वडापाव आहे याच्या किमती वाढल्यामुळे अनेकांच्या खिशाला चांगलीच कात्री बसणार आहेत. मात्र वडापाव वाढला, वडापावच्या किमती वाढल्या, त्यासोबत अनेक खाद्यपदार्थ देखील महाग होऊ शकतात असं बोलले जात आहेत. त्यामुळे हे इराण अमेरिका जे युद्ध चालू आहे ते लवकर लवकर थांबावे. त्यामुळे नागरिकांच्या माणसाच्या खिशाला जी झळ बसत आहे ती पूर्णपणे थांबली जाईल व पूर्ववत सर्व गोष्टी होतील अशी आशा व्यक्त केली जात आहेत. त्यामुळे आता बघूया की अजून या युद्धामुळे कोणकोणत्या गोष्टींवरती फटका बसू शकतो. कारण या युद्धाचा बऱ्याच गोष्टींवरती सामान्य नागरिकांच्या फटका बसले आहेत. शेतीवरती असेल किंवा नोकरदार वर्गांच्या वरती असेल, फार्मा इंडस्ट्री असेल, केमिकल इंडस्ट्री असेल, बऱ्याच कंपन्यांवरती त्याचा फटका बसायला आता दिसत आहेत व समोर बोलले जात आहेत. काही ठिकाणी असं देखील बोललं जात आहेत की लॉकडाऊन लागेल की काय. काही ठिकाणी असं पण बोललं जात आहेत की पूर्णपणे जी परिस्थिती आहे पूर्णपणे थांबून जाईल असं देखील बोललं जात आहे. त्यामुळे बघूया आणि आशा व्यक्त करूया की हे युद्ध लवकर लवकर थांबावे. धन्यवाद.